छान आहेत ना दोन्हीही हुक. एका हुकमध्ये आमच्या लग्नाची डेट म्हणजेच 23 जानेवारी 2022 रोजी आमचं लग्न झालं होतं. ती लग्नाची डेट. तर दुसऱ्या ह्याच्यात माझा मुलगा देवांश याची बर्थ डेट, त्याचा टायमिंग, प्लस तो किती वजन होतं त्याचं तो झाला तेव्हा, हे सगळं आहे. आयुष्य पटपट निघून जातं, पण आठवणी कायम मनात राहतात आणि ह्याच आठवणी ताज्या करण्यासाठी असे छान छान हुक बनवतात. आता हे हुक जर तुम्हाला पण बनवायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला आधी बेसिक स्टिच यायला हवेत. मग आपल्याला हे असं बनवता येईल. तर या स्टिचेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता हे जे एम्ब्रॉयडरी हुक आहेत त्याचे ॲमेझॉनवरती तुम्ही प्राईस बघू शकता, 1330 आहे. असेच जर तुम्ही बनवायला शिकले आणि जर ॲमेझॉन किंवा ऑनलाईन किंवा कोणत्याही स्वरूपात जर तुम्ही असे विकले तर तुमचे लगेच इन्कम चालू होऊ शकतं. चला तर आता वेळ न दवडता आपण बेसिक स्टिचेसना सुरुवात करूया. आजचा जो आपला आहे क्लास 5, 6, 7 यामध्ये आपण बेसिक स्टिचेस पाहणार आहोत आणि नंतर डायरेक्टली हे हुक बनवायला घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. तर आज आहे आपला आरीवर्कचा क्लास डे 5. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 बेसिक स्टिच शिकणार आहोत. त्यातली पहिली आहे रनिंग स्टिच, बॅक स्टिच, स्प्लिट स्टिच, स्टीम स्टिच, चेन स्टिच, बटन होल स्टिच, क्रॉस स्टिच, ब्लँकेट स्टिच, टुलिप स्टिच आणि शेवटची स्ट्रेट स्टिच. आणि बाकीच्या 10 उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पुढची रनिंग स्टिच. तर बघा मी खालून सुई इन्सर्ट केली. इन्सर्ट केल्यानंतर थोडा डिस्टन्स ठेवून आपण रेस्ट मारलेली, तिथून परत खाली घेतली. ठीक आहे, खाली घेतल्यानंतर परत थोडा डिस्टन्सवरती सुई वर काढली, इथून खाली इन्सर्ट केली. याच पद्धतीने करत 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 आपण रनिंग स्टिच पूर्ण करणार आहोत. आपण रनिंग करताना कसा डिस्टन्स ठेवून आपला पाय पडतो, तसंच तेवढाच डिस्टन्स ठेवून ही स्टिच आहे. म्हणूनच कदाचित त्याला रनिंग स्टिच नाव पडलं असावं. आता मागच्या साईडने गाठ कशी जायची हे पाहूयात. बघा दुसऱ्या ह्याच्यात मी सुई ओवली. सुई ओवून घेतल्यानंतर त्यात अडकून बघा आता ह्या दोऱ्यामध्ये अडकून गाठ देऊया. पुन्हा एकदा अशीच एक गाठण देऊया, म्हणजे जेणेकरून आपली स्टिच हलणार नाही. आता पुढची आहे बॅक स्टिच. तर बॅक स्टिचला बॅक एट स्टिच द्यायची. म्हणजे बघा आता इथून मी सुई घेतली, बॅक साईडने खाली घातली. खाली घातल्यानंतर परत आपण खालून थोडा डिस्टन्स ठेवून सुई वर काढून घेणार. सुई वर काढल्यानंतर बघा सुई वर काढून घेतली. सुई काढल्यानंतर परत बॅक साईडला म्हणजेच मागच्या साईडला सुई परत खाली घेतली. परत थोडा डिस्टन्स ठेवून वर काढायची. सुईवर आल्यानंतर परत या पद्धतीने खाली घातली. अशी करत करत आपली बॅक स्टिच कंप्लीट होते. बऱ्याचशा स्टिच ह्या दिसताना सेमच दिसतात, पण त्यात बराच डिफरन्स असतो. तो आपल्याला आत्ता नाही कळणार. तो हळूहळू आपण जसं शिकल तसा तसा आपल्याला त्यातला डिफरन्स एकदम बारकाईने जाणवेल. ठीक आहे, आता बॅक स्टिच कंप्लीट करून घेऊया. बॅक स्टिच कंप्लीट झाल्यानंतर बॅक साईडने गाठ कशी जायची हे देखील बघूया. ठीक आहे, तर आता बॅक साईडने दाखवते तुम्हाला. ही बसली आपली गाठ. आता पुढचे आहे स्प्लिट स्टिच. ठीक आहे, तर खालून सुई वर घेतली. सुई वर घेतल्यानंतर थोडा डिस्टन्स ठेवून सुई खाली घेतली. बघा आता
आता इथली पुढची स्टेप नीट बघा. सुई खाली घेतल्यानंतर आता हा जो आपला दोरा आहे याच्या मिडल पार्टमधून सुई वर काढायची. बघा, आता जी स्टिच केली त्याच्या मिडल पार्टमधून सुई वर घेतली. सुई वर घेतल्यानंतर थोडा डिस्टन्स ठेवून परत सुई खाली घेतली. आता खाली घेतल्यानंतर पुन्हा त्या स्टिचच्या मध्यभागी सुई वर काढून घ्यायची. पुन्हा थोडा डिस्टन्स ठेवून सुई खाली घेतली. सुई खाली घेतल्यानंतर जी स्टिच आली आपली त्या स्टिचच्या मध्यभागून सुई वर काढून घ्यायची. आता ह्या स्टेप पूर्ण करत करत आपण स्पीड स्टिच आपली पूर्ण करणार आहोत. आणि शेवटची जी गाठ आहे ती वरती आपण रनिंग स्टिच बॅक स्टिचला जशी दिली तशीच याची पण द्यायची. वरती रनिंग स्टिचला बॅक स्टिचला जशी गाठ दिली बॅक साईडने तसेच स्पीड स्टिचला पण द्यायची. त्या दोन्ही सेमच असल्यामुळे मी पुन्हा तेच दाखवत नाही आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. जशी रनिंग स्टिचची बॅक स्टिचची गाठ दिली तशीच तुम्ही स्पीड स्टिचची सुद्धा गाठ द्या. आता आपण नेक्स्ट स्टिच पाहूया. तर पुढची आहे आपली स्टेम स्टिच. सर्वात आधी सुई आपण वर काढून घेतली. वर काढल्यानंतर थोडा डिस्टन्स ठेवून सुई खाली घातली. सुई घातल्यानंतर आता बरोबर या दोन्ही दोऱ्याच्या मध्यभागून सुई वर काढून घ्यायची. परत आता ही स्टेप थोडा डिस्टन्स ठेवून सुई खाली घातली. सुई खाली घातल्यानंतर हे जे दोन दोरे आहेत याच्याबरोबर मध्यभागून परत सुई वर काढून घ्यायची. परत ती स्टेप बघा, थोडा डिस्टन्स ठेवून सुई आपण खाली घातली. खाली घातल्यानंतर दोन्ही दोऱ्याच्या मध्यभागून सुई वर काढून घ्यायची. याचप्रमाणे असं करत करत आपली स्टेम स्टिच पूर्ण करायची आहे. आता याआधी आपण गोल्डन थ्रेडनी चेन स्टिच पाहिली होती, पण आता एम्ब्रॉयडरी थ्रेडनी चेन स्टिच कशी करायची हे पाहणार आहोत. तर सर्वात आधी जिथून आपण दोरा वर काढलेला आहे त्याच्या शेजारून लगेच दोरा खाली घालायचा. आता खाली घातल्यानंतर थोडा डिस्टन्स ठेवून सुई वर काढून घेतली. आता सुई वर काढून घेताना थोडीशी टाईटली ओढून घ्यायची, खूप जास्त नाही. बघा, आता परत जिथून सुई वर काढली आहे ना त्याच्या शेजारून लगेच सुई खाली घालायची. आता खाली घातल्यानंतर बघा, खाली घातली. खाली घातल्यानंतर परत असं दोरा मी साईडला केला. साईडला केलेल्या दोऱ्यामधून सुई वर काढून घेतली. ठीक आहे. आता परत जिथून सुई वर काढली त्याच्या शेजारून लगेच सुई खाली घालायची. सुई खाली घातल्यानंतर थोडा डिस्टन्स ठेवून आता आपण परत त्यातून सुई वर काढून घेऊ. आता या ठिकाणी दोरा मी ब्ल्यू कलरचा घेतलेला आहे आणि लाईट इफेक्टमुळे तो एवढं नीट दिसत नाही आहे, पण शेवटला मी तुम्हाला ही स्टिच एकदम जवळून दाखवेल, म्हणजे तुम्हाला ही स्टिच कशी केली हे समजेल आणि त्याचा आकार कसा दिसतोय हेही समजेल. ठीक आहे. आता ही आपली चेन स्टिच आपण पूर्ण करून घेऊया. आता पूर्ण केल्यानंतर बघा, जवळून बरोबर चेन स्टिच आपण जशी गोल्डन थ्रेडनी करत होतो तशीच झाली आहे. ठीक आहे. खरं तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की आपण या व्हिडिओमध्ये 10 स्टिचेस पाहणार आहोत,
पण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, त्यामुळे मी फक्त या व्हिडिओमध्ये 5 टिप्स दाखवल्या आहेत आणि उरलेल्या 5 आपण उद्याच्याच म्हणजेच क्लास डे 6मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.